वा 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 वा, या घरात लक्ष्मीचं दर्शन होणार. 10 लाख. हा शब्द सुद्धा या घरात कधी ऐकला नव्हता. पण आता आता सगळं काही खरेदी करता येणार. भरपूर साड्या, भरपूर दागिने, अगदी मला माझ्या मनासारखं खरेदी करता येणार. हवं ते. वा 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 वा. काकी अगं काय गे, तू कशी काय इथे? काकी ते रंगराज बाबांची माणसं मला जंगलातून जबरदस्ती आश्रमात घेऊन गेला ग. मग मला बांधून ठेवलं होतं त्यांनी आणि तो रंगराज बाबा आहे ना, तो माझ्याशी लगट करू पाहत होता. मी कशी बशी तिथून निघून आले काकी. सत्यानाश सत्यानाश झाला. अगं बये, काय केलंस माहितीये का तुला? हं? त्या रंगराज बाबांना नाराज केलास तू. काकी अगं त्याची माझ्यावरती वाईट नजर होती अगं. हं? मग काय झालं? अगं रंगराज बाबा आहेत ते. हा, त्यांच्या मनासारखं केलं असतं तर काय बिघडलं असतं का? काकी नाहीतर काय, कुठल्या कामाची आहेस तू? कमीत कमी तुझं हे शरीर तरी कामी आलं असतं ना. अगं आपल्यावरचं कर्ज तरी फिटलं असतं, जे कधी काळी तुझ्याच बापानी घेऊन ठेवलंय. याचा अर्थ राधाताई सांगत होती ते खरं होतं. या सगळ्यात काकूनी मदत केली आहे. मी हातातोंडाशी आलेला घास असा तुला हिसकावून घेऊ देणार नाही. आता तू या घरातून कुठेच जायचं नाहीस. आता तू थेट रंगराज बाबांच्या आश्रमात जायचं. चाल. मला नाही जायचं आश्रमात. चल. काकी चाल म्हटलं का? काकी माझा ऐका. जीव दिलास ना तरी मला काही वाटणार नाही. चाल 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 पुढे. काकी काकी दार उघड. काकी आई काकी दार उघड. ताई काकी ताई कुठे होतीस तू? तुझी काळजी करत होती म्हणून आईने मला या खोलीत डांबून ठेवलं. शांत हो, सगळं नीट होईल. वेदा वेदा, हाय हाय, हे बघ मी आली आहे, तुझी बेस्ट फ्रेंड. काय करतेस तू? झोपतीयस? स्लीपी स्लीपी वेदा, मला पण झोप आली आहे. हे चल, आपण ना एकत्र झोपूयात. ओके वेदा? ओके ओके. बदमाश, मला माहिती आहे तुला डॉल आवडलेली आहे, पण तुला माहिती आहे मी फक्त डॉल नाही तर तिच्यासाठी फ्रॉक पण आणलाय बघ. किती क्यूट फ्रॉक आहे. आणि हे काय, याच्यावर काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? युनिकॉर्न. किती क्यूट युनिकॉर्न आहे बघ. मला माहिती आहे मी इथे बसलो ना तर तू बघणार पण नाहीस, म्हणून जातोय मी. बाबा जातोय इकडनं. फक्त मी गेल्यावर एक काम करशील, डॉल बघशील आणि त्याहून इम्पॉर्टंट या डॉलला हा फ्रॉक घालून बघशील आणि मला सांगशील कसं वाटलं तुला. मला माहिती आहे तू ऐकतीस माझं, फक्त रिॲक्ट करत नाहीयेस. जातोय मी. होय क्युटी, घालून बघा. ओके, आणि सांग मला कसं वाटलं. बाय.
ती मुलगी पुन्हा मला मात देऊन गेली आणि तुम्ही जय जयकार करता आहात, जयघोष करता आहात. हे बघितलं बघितलं, ही जखम माझ्या चेहऱ्यावर नाहीये, माझ्या काळजावर आहे. आता माझ्या क्रोधापासून तिला कोणी वाचवू शकत नाही. तिने मला आणि माझ्या आश्रमाला चालण्याचा प्रयत्न केला. घेऊन या, जिथे असेल तिथून तिला पकडून घेऊन या, जिवंत जाळा आपल्या आश्रमात. जा 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 जा, तिला घेऊन या. चला पटकन. मीरा, मी सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाहीस. आपण या गावातून निघून जाणंच योग्य होतं. मीरा, काका, बाबा, काका मी इथे आहोत. काका, मीरा, शांता. काका मी इथे आहोत. बाबा दार उघडा. काका, हळू. अगं हे काय? दाराला बाहेरून कडी कोणी घातली? बाबा, आईने मला आणि मीराताईला खोलीत डांबून ठेवलं होतं. काय? पण तिने असं का केलं? काका, तुम्ही काल पूजेसाठी शहरात गेलात आणि त्यानंतर काकीने मला सरपण आणायला रानात पाठवलं होतं. चाल तिकडे इकडे. काय केलं तुमचं? तुम्ही इथे का आणलं? काका, माझी काकी माझ्यासोबत असं काही करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. काल निघताना मला जाणवत होतं की काहीतरी गडबड होणार आहे, पण तुझ्या काकूचा आग्रह म्हणून मला जावं लागलं. पण मी आता आलोय. तू शांत हो बाळा, मी तुला काही होऊ देणार नाही. काका, त्या रंगराची माणसं इथे कधीही येऊ शकतात. मला फार भीती वाटते की माझ्यासोबत ते तुम्हाला पण त्रास देतील. मी दरवाजा लावून येते. हे बघ मीरा, आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण त्याने तुला काही करायला नको. तो रंगराज महाकपटी आहे. तो सगळं सहजासहजी असं नाही विसरणार. तुझं या गावात राहणं धोक्याचं आहे. तू शहरात जा. थांब. काका, काका मी अचानक कसं शहरात जाऊ? काका तुम्ही इथे आहात, बाबा इथे आहेत. नाही मीरा, तुला जावं लागेल. मी गेले तर बाबा एकटे पडतील. काका, तू नको काळजी करू, मी आहे इथे. मी थांबतोय. शिवनाथ दादाची काळजी मी घेईन. मी सगळं बघेन त्याचं. पण तू इथं थांबलीस तर तो रंगराज दादालाही सोडणार नाही. तू जा इथून बाळा. काही दिवस तरी तू शहरात जाणं गरजेचं आहे बाळा. हो ताई, बाबा बरोबर बोलतायत. नाही नाही, मला बाबांशिवाय नाही राहणार. मी कुठेही जाणार नाही. दार उघड. उघड दार. मीरा, दार उघड. 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 मीरा, उघड. नागनाथ. मीरा,
आपल्याकडे वेळ कमी आहे. यात तुझ्या गरजेच्या वस्तू आहेत. तू निघ इथून. श्रद्धा, जा तू खोलीत जा आणि दार बंद करून घे. चल वीणा, नाही वीणा चल बाळा. विश्वा पळ तू आधी. अजिबात थांबू नको वीणा. काका काका प्लीज तुम्ही आणि श्रद्धा. अगं नाही आहे वेळ, तू जा, आम्ही आमची काळजी घेतो. तू थांबू नको बाळा, जा. मीरा उघड. नागनाथ, उघड नागनाथ. तिकडे बघ. ए नागनाथ, बोल मीरा कुठे आहे? बोल. मीरा नाही आहे. अरे बोल लवकर. मीरा नाही आहे. खरं चल जा तिकडे बघ. लवकर. जा लवकर जा. अहो, नाही. चल बाजूला. ते बघ तिकडे पळायला वाटतं. तू एक काम कर, अभयला फोन कर. मी बघतो इकडे. हॅलो हॅलो अभय. मीरा थांब. राधाताई तू खरं बोलत होतीस. काकीनेच हे सगळं घडवून आणलंय. मी तुला हे सगळं बोलायला नको होतं. मला माफ कर. हो हो मीरा, माहितीये मला, पण आता हे सगळं बोलायची वेळ नाहीये. आपल्याला इथून निघावं लागेल. चल लवकर. अगं मीरा, अगं तिकडे कुठे चाललीस? आपल्याला इकडे जायचंय, गाव सोडून. मला त्यांच्याकडे जावंच लागेल. तुला आत्ता तिकडे जाता येणार नाहीये. रंगराजची माणसं तुझा पाठलाग करते आणि ते कधी इकडे येतील. त्याआधी आपल्याला हे गाव सोडून जायचंय. चल. हे बाबांना भेटल्याशिवाय नाही झालं. मला त्यांना वाचवायला जावंच लागेल. मीरा, हे बघ, तू आत्ता बाबांची काळजी करू नकोस. तू सुखरूप असावी असंच त्यांना वाटतंय. तू माझ्यासोबत शहरात चल, तिकडे तू सुरक्षित असशील. ऐक ना ताई, तू जा, मी भेटून येते. मीरा थांब. ही एकटी तिकडे गेली तर रंगाची माणसं हिला पकडतील. मीरा, हे बघ, काल रात्री तू माझं ऐकलं नाहीस, पण आज तुला माझं ऐकावंच लागेल. जर ती गुंड आली ना, आपल्याला इथून जाता येणार नाही. तुला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल आत्ताच. या कवडीला विचारू का? हो, बाबा म्हणतात आपल्याला काही सुचलं नाही तर या कवडीला विचारत जा, ही कवडी उत्तर देईल. मीरा, कसला विचार करतेयस? ताई, कवडी हो म्हणाली ना, तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. म्हणजे अगं काय करतेयस तू? हे बघ, आपल्याकडे फार वेळ नाहीये. हिरा, काय करतेयस अगं? चल लवकर, ते गुंड कधी येतील. तूच सांग, मी गाव सोडून शहरात जाऊ का? कवडी हो म्हणाली. आतापर्यंत शहरात जायला जी नाही म्हणत होती ती कवडी हो म्हणाली. कवडी हो म्हणाली ना. आता चल लवकर. चल मीरा. मीरा, ती गुंड आली. चल पळ. या इतकी वाईट स्त्री मी उभी आयुष्यात बघितली नाही. तुझ्याशी बोलतोय मी शैलजा. मी स्वतःच्या पुतळीला विकायला निघालीस तू? मनाची जात तर तुला नाही, निदान जनाची तरी बाळगायचीस. हो, लोकांचं काही सांगू नका हो मला. अहो, लोक येणार नाहीत आपलं कर्ज फेडायला. त्या मीरामुळे 4 पैसे मिळाले असते आपल्याला तर काय बिघडणार होतं का? असं विचार सुद्धा कसा करू शकतेस तू? हा? अगं तिच्या जागी आपली श्रद्धा असती तर तू हेच केलं असतंस. या जर तरच्या गोष्टी सोडा हो तुम्ही. हो, आता सुद्धा त्या मीराला परत घेऊन येता आलं ना तर घेऊन या आणि त्या रंगराज बाबांच्या आश्रमात सोडून या. निदान आपले जीव तरी वाचतील. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला स्वतःच्या जीवाचं पडलंय. किती स्वार्थी आहेस का तू? अगं त्या बिचाऱ्या पोरीला आपलं घर सोडून कुठं कुठं भटकावं लागत असेल, काही ठाऊक आहे तुला? हो ना. अहो, मग पळून जायचं नाही ना. रंगराज बाबांच्या आश्रमात राहिली असती तर तिचा उद्धारच झाला असता आणि तिच्या बरोबरीने आपला सुद्धा.
किती नीच आहेस ग तू शैलेजा. अगं एक स्त्री आहेस ना तू. एक स्त्री असो तू असं बोलतेस. कलंक आहेस तू स्त्री जातीला. आता तुला या घरात जागा नाही. चल, निघ निघ आत्ताच्या आत्ता बाहेर हो घराबाहेर. निघ म्हणजे मी कुठे जायचा? कुठेही जा पण आता या घरात तुला जागा नाही सांगून ठेवतो. चल निघ. जाणार नाही. कशी जाणार नाही? हो? जाणार नाही कशी? सोडा मला. कशी नाही जात? कशी नाही जात? कशी नाही जात तू? दरवाजा उघडा. सोडा ना. ऐका ना. आज द्या ना मला. असं काय करताय? या घरात आल्यापासून ना कोणीचं सुख नाही मिळालं मला. दरवाजा उघडा ना. उघडा ना दरवाजा. मी आखलेलं रिंगण ओलांडून जाणं कुठल्याही आत्म्याला शक्य नाही. मग मग हे कसं झालं? अशक्य आहे. देवीचा महिमा अगाध अपरंपार, आदिशक्ती ठाई माया अपार. घास घेण्यासाठी तुझी धडपड रे चालली, तुझाच तो अंश तुझीच रे ती सावली. अरे अज्ञानाने ज्या आत्म्याला तू बंदिवान केलंस त्या आत्म्याला साक्षात देवी सहाय्य करते. भानावर ये. तुझ्यासाठी तो आत्मा दूरचा नाही. ओळख पटवून घेण्याची वेळ आलीये. भानावर ये. भानावर ये. दैवी अदैवी शक्ती सत्यदृश्यात्मकनम. 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 मीराचे बाबा मला सोडा, मला जाऊ द्या. मला मीराची गरज आहे. राधा म्हणजे तू माझी राधा. आणि हा अभागी बाप आपल्या पोरीला ओळखू शकला नाही. केवढी मोठी चूक झाली का माझ्या हातून. केवढी मोठी चूक झाली. पण तो तर आत्मा होता. म्हणजे राधा. राधा 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 राधा.